जस्ट आता जिम वरून आलेली आहे. काय आणि हे घरी काय केलं ही प्रणव? किचनला काय झालं? काय केलं तुम्ही दोघांनी घरी? 2 तासात काय केलं हे घर? कोण आवरणार आहे आता? डॅडी की तू? डॅडीला काम आहेत ऑफिसचे. डॅडी आता बर्थडे बॉयचा बर्थडे म्हणताय ना, बर्थडे बॉय झालेला आहे म्हणून आराम. आणि घर एवढं घाण. आराम थोडी आहे बाबा. काय काय झालं तुला? येस. आणि बॅक टू वर्क. स्वयंपाक करायचं. काय बनवू? अंडा करी. अरे पण मी अंडेच विसरले आणायचे. काय आज माई लग्नाला गेली आहे म्हणते मम्मा. ओके बोल ग. ना. उद्यापासून जाशील. उद्यापासून मग मी मंडेला येईन. तू तर तुझ्यासोबत भेट नाही होणार माझी. नाही मग मला बेसाला भेटायला येशील म्हणा. ठीक आहे ठीक आहे. हो म्हणत आहे ना. हो तर म्हणत आहे तुला मी. ये म्हण आजी ये. अगं बाई ग. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस, तर आज आहे 5th ऑफ फेब आणि आम्ही कुठेतरी जाणार आहोत. हे ऑलरेडी प्री प्लॅन्ड होतं पण कन्फर्म नव्हतं. सो पण आज ते आम्ही फायनली कन्फर्म केलं जायच्या 2 दिवसाआधी. तर आम्ही कुठे जाणार आहे हे कमिंग ब्लॉग्समध्ये तुम्हाला कळेलच. तर त्याच्यासाठी शॉपिंग करायची आहे बिकॉज आणि असं पण होतं की आम्ही जियानाला घेऊन जाणार नव्हतो. आम्ही दोघंच जाणार होतो. आणि आईबाबांचं असं म्हणणं आहे की तिला ठेवून जा, आम्ही बघतो तिला. पण आम्हालाच असं वाटत आहे की नाही, तिला घेऊन जायला पाहिजे आपण. बिकॉज जर रडली वगैरे तर मग पॉसिबल नाही राहणार की आम्ही येऊ आणि परत, म्हणजे ते पॉसिबलच नाही. काय आता काय करते ती. आणि कसं 1-2 दिवसाची गोष्ट मॅनेजेबल राहते. थोडा ड्युरेशन जास्त आहे तर त्यामुळे तिला सोबत घेऊन जाणं योग्य आहे. आई बाबा म्हणत आहे ठेवा, बट स्टील असं वाटतं की त्यांना उगाच त्रास दिला तर मग त्यावेळेला कशा गोष्टी मॅनेज करायच्या, तर थोडं डिफिकल्ट होईल. तर आम्ही तिला घेऊनच जातो. मी एअरलाईन सोबत बोललेलो आहे, तर येस त्यांनी तिला ऍड करून दिलेलं आहे. आणि आता बस पुढचा प्रवास बाकी आहे, पण त्या अगोदर आम्ही करू शॉपिंग. येस. आणि आता जाणार आम्ही फक्त 2 दिवस बाकी आहे. माझी, प्रणव आणि जियानाची तिघांची शॉपिंग बॅकपॅक काहीच झालं नाही जसं मी पण आम्ही फायनल नव्हतं केलं जस्ट बिकॉज ऑफ जियाना. आमचं तेच चालू होतं की जाऊ की नाही जायचं की नाही जायचं. पण फायनली आज प्रणवनी वेब चेकिंग केलेलं आहे, तर आज आम्ही निघतोय परवा. तर चला आता मग आम्ही कुठे जातो, काय शॉपिंग करतो, हे सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करू. काय झालं तुला? लागलं? कसं लागलं? अच्छा, तिला लागलं डोक्याला. काय बोलला? तिला चप्पल घेऊन द्यायची. आणि जियानाची तर मला पूर्ण शॉपिंग करावं लागणार आहे. त्याची शॉपिंग म्हटलं की सगळं घ्यावं लागणार आहे, कपडे, फुटवेअर, सॉक्स. बिकॉज तो जो तिचा टाइम फेज होता 18 मंथ्सपर्यंत वाला, तो कम्प्लीट झालेला आहे. कपडे सगळे टाईट व्हायला लागलेले आहेत, म्हणून आता 18 to 24 वाला स्टॉक घ्यायचा आहे. ऑलरेडी आम्ही प्लॅन केलंच होतं घेऊ, पण हे नव्हतं माहिती की एकदम ऑल ऑफ सडन आताच जाऊन घ्यावं लागेल. येस, तर आधी सगळ्यात आधी प्रणवचं बघू. जर माझं बघेल नाही मिळालं तर मग आम्ही जिथे जात आहे डेस्टिनेशनवर मी तिथे माझ्यासाठी काहीतरी बघून घेईल. पण जियानाचं आणि प्रणवचं जाणं हे महत्वाचं आहे. काय बोलते ती? कुठे चाललो आपण? कुठे चाललो? काय असं ठीक आहे? हो, छान दिसतोय. मी सॉक्स काढलेच नाही आज.
जियाना नाही नाही नाही, इथून आवाज येतो, इथून. चला चला बाहेर वा. चल बाहेर आणि भेटून घेऊ सगळं आणि जियानाचं घेऊ उद्या. चालेल चालेल. हे माझं एवढं नाही आहे घ्यायचं. जियाना काय. अँड थँक्यू कोयल फॉर दिस. हे खरंच छान वाटत आहे प्लांटर इथे. सॉरी तू पोस्ट केलेला आम्ही रिपोस्ट नाही करू शकलो कारण आमचा ब्लॉग लाईव्ह व्हायचा होता. आता ब्लॉग लाईव्ह झाला तर थँक्यू सो मच. तू दिलेल्या शुभेच्छा आणि या सुंदर प्लांटरसाठी. ते नाही घालायचंय, ते नाही घालायचंय. चल तू ऑलरेडी घातलेलं आहे ना. चल आणि मॅडमच्या गाडीमध्ये बसल्याबरोबर झालं सुरू. मॅडम जरा तू चलते आमच्या बरोबर. भूर फिरायला चलते चलते की माई आबाजवळ थांबते. हा छोट घेऊन जायचं का. रोशताईकडनं घेऊन येऊन जाईल. मला असं वाटते सेफ साईड ठेवलेलं बरं ना. गाडीमध्ये ठेवायचं. हा बरं झालं ती शॉपिंग नाही केली. A few moments later. आणि मेन स्क्वेअर मध्ये आमची गाडी फेल झालेली आहे. सो आम्ही निघालो होतो शॉपिंगला आणि मध्येच मेन धरमपेठ स्क्वेअरवर वेगळाच गोंधळ झाला. आमच्या गाडीची बॅटरी ड्राय आउट झालेली आहे. सो गाडी स्टार्टच नाही होत आहे. तर आता टोईंगसाठी बोलवले आणि मनीष जिजू पण आम्हाला घ्यायला आले. जिजू थांबा म्हणा. चालू नाही होत ना. आपली बॅटरी गेली आहे ना गाडीची. हे स्टेअरिंग पूर्ण टाईट आहे ना. सरळ जाईल सरळ गेलं तर सरळ टोकून. थांबा म्हणा. सिग्नल सुरू आहे. जियाना प्रणव. चलायचं. चल चल ग. चल चल. येस आता आम्ही आलोय घरी सोसायटीमध्ये. मनीष जिजू गेले वर बिकॉज यांना घ्यायचं होतं गार्डनमध्ये आणि प्रणव गाडी मे बी पार्क करून कुठेतरी येणार आहे. तर त्याला वेळ आहे. तर प्लॅन तर काही वेगळा होता शॉपिंग करून यायचा पण ते तर आज झालं नाही. आता उद्याचाच एक दिवस आहे आमच्याकडे शॉपिंग आणि पॅकिंग करायचा. आईबाबांचा फोन आला होता. ते बोलत आहे की जियानाला घेऊन जाऊ नका. तर अजून डिसिजन आम्ही घेतलेलं नाही आहे की तिला घेऊन जायचं की नाही. ते खूप फोर्स करत आहे की घेऊन जाऊ नसेल. ते बघू आता काय होतं. तर The next morning. काय दार लावलं त्यांनी हे सांगते ती. येस. तर आमचा ॲज युजल काल गाडी बॅटरीच्या इश्यूमुळे आमची गाडी बंद झाली होती. तर आम्हाला ते सगळ्या प्रोसिजर व्हायला 12 वाजले रात्री. तर आमचं काल काहीच झालं नाही. म्हणून आता प्रणव ऑफिस करतो आहे आणि लंच ब्रेकमध्ये आम्ही परत शॉपिंगला निघू. जियाना घरीच थांबेल बिकॉज ऋषू ते विकाला घेऊन येते. तर ती जियानाला सांभाळेल मग तेवढा वेळ. तर आम्ही दोघंजणं शॉपिंग करू. आज पॅकिंग करायची आहे बिकॉज उद्या इव्हनिंगची आमची फ्लाईट आहे. आम्हाला दोघांना निघायचं आहे. दोघांना म्हणून बिकॉज आईबाबांचा कॉल इथे आम्ही ऑलरेडी तिकीट्स ॲड केलेल्या होत्या. इनफॅक्ट ॲड केलेलं होतं आमच्या तिकीट्सवर. कॉल करून त्यांना आता बोललो होतो आम्ही काल. पण आईबाबा म्हणते की नाही तिला घेऊन जाऊ नको त्रास होईल. तर म्हणून मग आता जियानाला परत
ते इंडिगो फ्लाईट्सला कॉल करून सांगितलं, इन्फॅन्टला रिमूव्ह केलं. बरं येस. तर झियानाच्या तिकीट्स परत रिमूव्ह झालेले आहे आणि झियाना माईआबाजवळ थांबणार आहे, है ना? जाशील ना माईआबाकडे? हां. आणि प्रणव आणि मी उद्या परत निघणार आहोत. येस, आज भरपूर सारे कामं आहेत. आमच्या बॅकपॅक्स, झियानाची बॅकपॅक करून द्यावं लागेल, तिला आईबाबांकडे सोडून द्यायसाठी आमची बॅग्स पॅक करावं लागेल. आणि येस, आम्ही कुठे जाणार आहे हे तुम्ही गेस करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी येते लवकर. हां, बडी मम्मा आहे. बाय 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 कर मम्माला. झियाना बाय बाय बेटा. हो चला. हे प्रणवचं वर्क फ्रॉम होम आहे म्हणून आमच्या सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. अदरवाईज माहिती नाही आम्ही काय केलं असतं. तर कालचे उर्वरित कामे आज पूर्ण करू आम्ही. जो काही इश्यू झाला होता तर आज रिझॉल्व झालेला आहे आणि आम्ही जाऊ शॉपिंग करू, त्यानंतर परत घरी. आणि मग प्रणवच्या ऑफिसचे काम आहेत आणि घर पण क्लीन करायचं बिकॉज बाईने येणार आहे. झियानाचा चिकू बघा. देतो आता. पण आपण खूप मिस करू रे प्रणव तिला. झाला आता तो टॉपिकच नको तिकडे. मी पहिलेच सांगत सांभाळणारा सांभाळायला तयार आहे, देणारे आपण सोडायला तयार आहे. हो ती राहते म्हणा बघा. चला तर शॉपिंग करायला आम्ही आलेलो आहे. इट इज काय मग काय करायचं. सो प्लॅनमध्ये खूप मोठा चेंज झाला आमच्या. पहिले प्रणव आणि मी धरमपेठला जाऊन आलो, माझं शॉपिंग झालेली आहे. आणि मग ताईचा फोन आला की तिला बाहेर जायचं आहे कुठंतरी, तर झियानाचं. आणि मॅडम झियाना उठलेल्या होतं म्हणून मग घरी परत आलो धरमपेठवरून. झियानाला रेडी केलं, प्रणवने थोडेफार त्याच्या ऑफिसची कामं केली आणि परत आम्ही निघालो आता शॉपिंगला प्रणवच्या. कधी कधी असं होतं की आपण जे प्लॅन करतो ते प्रॉपर गोष्टी एक्झिक्यूट अकॉर्डिंग टू अवर प्लॅन नाही होत. सो पण तेच आहे, गो विथ द फ्लो. काय शोधत आहे माहिती? काय शोधत होती? हा काय? थँक्यू. येऊ का मी पण? नाही नाही तू पुढेच बस. हा खायचं ना तुला? हा बस बस. येस. सो प्रणव घेऊन आले फ्रुट्स. बाबा ई प्रणव बघ पूर्ण डे म्हणते मला. नाही नाही
घे ना. इथून कशी म्हणते बिट्ट्या. माझं लहानपणी नाव होतं बिट्ट्या. हो का? बिट्टू. मी तुला देते ना जियाना, हे घे इथनं खा. सो वी आर ॲट धरमपेठ नाव. परत एकदा तिसरी वेळ आहे आमची इथे आलो आम्ही शॉपिंग करायला. तर बघू आता, म्हणजे बर्थडे आहे त्याच्यामुळे काही गोष्टी घेण्याच्या प्लॅनिंगमध्ये, आणि दीपाली मला जबरदस्ती घ्यायला लावत आहे. सो लेट सी. बर्थडेला कपडे घ्यावं लागतं. हो, मी कधी घेतले नाही. आई बाबा घेऊन देत होते तेवढंच. आता बायको घेऊन देत आहे. असं पण नशीब लागते. जेव्हा फर्स्ट टाइम तू मला भेटला होता तेव्हा फर्स्ट बर्थडेला मी तुला म्हटलं तू कपडे घेतले का? तू मला काय बोलला होता? नाही कपडे कसे लागतात. ब्लँकेट घेऊन झोपलो होतो घरी. शॉक होती की ऐकून मिळतं या. तुझ्यासोबत भेटलो आणि घरी येऊन झोपून गेलो. आमच्याकडे म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये बर्थडे म्हणजे फेस्टिवल. आमची शॉपिंग ही झालेली आहे आणि आता आम्ही घरी जातोय. थोडे शटरचे इश्यू होतं, तर ते रिझॉल्व्ह करण्यासाठी कार्पेंटर घरी येतोय, आणि त्यासोबत एसीचा सुद्धा प्रॉब्लेम आहे, तर ते सुद्धा येतं. तर येस, ते कामं आम्ही करू. त्याच्यानंतर दीपाली बॅकपॅक करेल आणि त्यानंतर मी क्रिकेट खेळायला जाणार आहे, मित्रांना भेटणार आहे. चला, तर दीपाली बनवत आहे इथे बुंदी रायता, आणि जस्ट ब्लिंकिटवरून आम्ही बोलवलं आहे बुंदी. काय काय ऑर्डर केलं? वेळेवरचे प्लॅन्स. हो. मसाला नाही बोलू, चालेल. नाही काही नाही मग त्याच्यात टाकलेलं आहे ना, पण अशा वेळेवर असं ग्लास असं टाकावं लागेल. हां, बिकॉज ते खूप नरम होऊन जातात मग बुंदी भिजून जाते ना बाहेर, क्रंची मग ती चांगली नाही वाटत. शुगर फ्री टाकावं लागेल. नाही तसं गोड दही एक गरज नाही आहे, पण नाही मला हवं. वा, चला बाकी कॉस्मेटिक्स आहेत. चला, तर मी जेवण करतो, थोडं लाईट जेवण करतो आणि क्रिकेट खेळायला आता जातोय मी. तर येस, तुम्हाला तिथलं ग्लिम्स मी तर शेअर करेलच, आणि दीपाली नंतर जेवण करेल. मला पॅकिंग करायची आहे. ती पॅकिंग करत आहे, बॅकपॅक्स ती करेल, आणि तोपर्यंत मी बाहेरून खेळून येतो. क्रिकेट खेळून मी आलेलो आहे, आणि आता रात्रीची वाजली आहे 10:15. तर हेच आता जाऊन बॅकपॅक्स करू आणि त्याच्या तयारीसाठी लागू.